नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी विशाल पाटील. तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. खूप दिवस झालेत आपण हा व्हिडिओ आपल्या चॅनलला आणले नव्हते, कारण कामाच्या व्यस्ततेमुळे, दुसऱ्या व्यवसायामुळे मला ते शक्य होत नव्हतं. परंतु ह्या 2-3 महिन्यामध्ये जी काही अण्णासाहेब पाटील महामंडळाची जी काय परिस्थिती आहे, म्हणजे एवढी बिकट परिस्थिती अण्णासाहेब पाटील महामंडळ सध्या झालेली आहे, याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. नक्की आता योजना कशा आहे, काय बदल झाला आहे, होतात का नाही रजिस्ट्रेशन, एलवाय निघतायत का नाही, किंवा योजना सध्या आता चालू आहे का, व्याज परतावा येतोय का, आणि एलवाय काढत असताना नक्की लाभार्थ्यांना काय अडचणी येतात, हे आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे पूर्ण शंकेचं निरसन तुमचं होईल आणि आता महामंडळाची बिकट अवस्था काय आहे याच्यावरती आपण आज भाष्य करणार आहोत. तर लक्षात घ्या की महाराष्ट्रातील बऱ्याच तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळातून व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करायचं आहे. पण ह्या गेले 2-3-4 महिन्यामध्ये जी महामंडळानं काही अवस्था चालू केली आहे मराठा समाजाची, म्हणजे याच्या आधी एवढी बिकट अवस्था कधी महामंडळाची नव्हती. मी डायरेक्ट भाष्य का करतोय, कारण आपण ज्या वेळेला चांगलं काही घडतं त्यावेळेला आपण चांगलंच म्हणतो. ज्यावेळेला योजना खूप चांगली आहे, अजूनही म्हणतो मी योजना खूप चांगली आहे, पण सध्याची जी काही परिस्थिती बघता, योजनेमध्ये खूप वाईट परिस्थिती आहे नवीन लोकांसाठी. मी जुन्या लोकांसाठी अजूनही म्हणत नाहीये. ज्यांचा व्याज परतावा चालू आहे त्यांचा व्याज परतावा चालू आहे, थोडाफार लेट होतो, पण व्याज परतावा त्यांना, जे जुने, ज्यांचा ऑलरेडी व्याज परतावा चालू आहे, जे योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना अजून काही अडचण नाहीये. पण ज्यांना नवीन करायचं आहे त्यांना एवढे रिस्ट्रिक्शन महामंडळाने घातलेत किंवा नियम अटी बदललेत, हे आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, पहिला मुद्दा असा आहे की सर्वांना माहिती आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळामधून कर्ज प्रकरण करत असताना कागदपत्र जे काय लागतात त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, किंवा बँक पासबुक असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, किंवा जातीचा दाखला असेल, आणि उत्पन्नाचं सोर्स म्हणून उत्पन्नाची जी काय कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला असेल किंवा इन्कम टॅक्स फाईल असेल, आयटी रिटर्न फाईल असेल. आता याच्यामध्ये नक्की बदल काय झालाय? सगळ्यात मोठा बदल महामंडळाने केलाय हा इन्कम प्रूफमध्ये, म्हणजे उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये. सर्वांना लक्षात घ्या, जर आपली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ही आर्थिक दुर्बल लोकांसाठी आहे. आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये नावातच काय आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. आर्थिक मागास जर हा शब्द जर योजनेमध्येच आहे, त्या शब्दामध्ये, त्या वाक्यामध्येच आहे, नावामध्येच आहे, तर महामंडळाच्या हे लक्षात यायला पाहिजे शासनाच्या की जर आर्थिक दुर्बल घटकांसाठी जर ही योजना आहे तर उत्पन्नाची मर्यादा जास्तीत जास्त 8 लाख, म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे. मग याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या लाभार्थ्याचा 8 लाखाच्या आत जर उत्पन्नाचा दाखला असेल किंवा 8 लाखाच्या आत जर त्याचा आयटी रिटर्न असेल तर तो पात्र ठरला पाहिजे. हे महामंडळ लक्षात घेतलं पाहिजे. पण असं न होता काय केले महामंडळानं, 8 लाखाच्या आत ठीक आहे, मर्यादा आहे, बरोबर आहे, पण त्यांनी काय केले, जर तुम्हाला 15 लाखाचं कर्ज घ्यायचं असेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा 6.5 लाखाच्या वरती पाहिजे कुटुंबाचा, किंवा आयटी रिटर्न असेल तर 6.5 लाखाच्या वरती पाहिजे. तर ही जी आट आहे कुठेतरी जाचक आट आहे आणि कुठेतरी चुकीची आट टाकली की काय असं वाटतं आपल्याला. कारण का, जर उत्पन्न त्याचं, जर तो आर्थिक मागास असेल, आर्थिक दुर्बल असेल, दारिद्र्यरेषेखाली असेल, आर्थिक गरीब लोकांसाठी ही योजना असेल, ज्या तरुणांना बेरोजगार आहेत त्यांना या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करायचा आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे, त्या तरुणांनी, त्या लाभार्थ्यांनी, त्या लोकांनी काय करायचं, 6.5 लाखाचा जर तहसीलदाराचा उत्पन्न दाखला काढायचा असेल तर तो योजनेतून कर्ज का घेईल, हे महामंडळाला पहिले लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आता ह्या नियमामुळे झालंय काय की बरेचसेच महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात होत नाहीये, खूप कमी प्रमाण झालंय. कारण का, जर तुम्ही तलाठी आणि तहसीलदारांच्याकडे 6.5 लाखाच्या वरती उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही मागायला जाता, बहुतांश आपला महाराष्ट्रातील तरुण हा शेतकरी वर्ग आहे, आपले लाभार्थी शेतकरी आहेत आणि त्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा असतो. आता त्यांना, मला सांगा, त्यांना महामंडळाचं हे लक्षात द्यायला पाहिजे, त्यांना 6.5 लाखाच्या वरती त्यांचं उत्पन्न जर नसेल तर त्यांना 6.5 लाखाच्या वरती तलाठी किंवा तहसीलदार उत्पन्नाला कसा देतील? त्यांचं रेशन कार्ड केसरी आहे, ते दारिद्र्य रेषेखाली कधी कधी असतात, मग त्यांचं उत्पन्न दाखला त्यांच्या एकंदरीत शेतीच्या माध्यमातून 70-80 हजार, 1 लाख किंवा 60,000 किंवा 1 लाखाच्या आतमध्ये असं उत्पन्न दाखला निघतात, बहुतांश शेतकऱ्यांचे निघतात. मग हे महामंडळ लक्षात का येत नाहीये? मग कुठेतरी मराठा समाजाची अडवणूक चालू आहे का? कुठेतरी मराठा समाजाने उद्योगात येऊ नये का? मग असं वाटायला लागलं की आता शासनाला किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, असं आपल्याला समजतं की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील साहेब, यांना सुद्धा ह्या अटी पटलेल्या नाहीयेत.
मी वारंवार त्यांनी सुद्धा, तुम्ही जर पाठीमागे त्यांची पत्रकार परिषद बघितली असतील मागच्या महिन्यामध्ये वगैरे, दीड महिन्याच्या पाठीमागे, त्यांनी सुद्धा ह्या ज्या जाचक अटी महामंडळ त्या अध्यक्ष असून सुद्धा त्यांनी विरोध केलाय. मग हे अटी लावल्या कोणी? ते कुठला विचार करून ह्या जाचक अटी लावल्या? हे सर्व महाराष्ट्रातील तरुणांनी महामंडळाला विचारणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या जी आता परिस्थिती महामंडळात झालेल्या आहेत, म्हणजे खूप एलवाय कमी निघतायत, रजिस्ट्रेशन कमी होत आहेत. ह्या सगळ्या अडचणीमुळे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सुटल्याचा दाखला, जातीचा दाखला तरी पण देऊ शकता. आणि अजून ऍडिशन काय केले महामंडळाने, बँक अकाउंट डिटेल्स पण तुमचे मागितले जातात. मी बँक पासबुक असेल तर बँक पासबुक, मी बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतात रजिस्ट्रेशन करताना. आणि मग ही उत्पन्नाची मर्यादा. बरं, तहसीलदारांचं उत्पन्न दाखला ठीक आहे, नाही काढला एखाद्या लाभार्थ्यांनी, त्यांनी आयटीआर जरी स्वतःच दिलं आणि जर तिचं लग्न झालं नसेल तरी जोडीदाराचं आयटीआर महामंडळ मागतंय. आता तिचं लग्न झालं तर जोडीदाराचं कुठून आणायचं ना आयटीआर? बरं, जोडीदाराचं म्हणून मग त्यांनी कुटुंबातलं जोडायचं म्हटलं तर मग वडिलांचं आयटीआर पण जोडायला लागेल, पण आईचं आयटीआर जोडायला लागेल. मग कुटुंबात माणसं 4 का चौघांचे आयटीआर जोडायचे का? मग म्हणजे तरुणांना, लाभार्थ्यांना त्रासिक कसं होईल, जास्तीत जास्त कमी प्रकरण कशी महामंडळात होतील, हे धोरण असं वाटतंय की महामंडळानं अवलंबलंय काय. म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या लाभार्थ्यांना हेच सांगेन की आता जी ही वाईट परिस्थिती महामंडळाची जी झालेली आहे, जे जाचक अटी लावलेत, हे कुठल्या नियमाद्वारे लावलेत, ह्याला काही JR काढला का, कुठे परिपत्रक काढलं का महामंडळाने? म्हणजे तोंडी या ज्या गोष्टी गव्हर्नमेंट, शासनाने किंवा महामंडळाने जे केलेल्या आहेत ह्या कुठं थांबल्या पाहिजेत. आणि प्रत्येक मराठा तरुण आपल्या उद्योगात येतोय, त्याला एकदम सोपी प्रणाली महामंडळाने करून दिली देणं गरजेचं आहे. आणि हे जे जाचक अट आहे हे पहिलं काढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं रजिस्ट्रेशन होत आहेत का महामंडळामध्ये? होत आहेत. तरुणांना हे सांगेन मी, योजना काही बंद पडलेली नाहीये, योजना चालू आहे, पण ह्या जाचक अटीमुळे योजनेचा जो फ्लो आहे, जे रजिस्ट्रेशन आहेत, जी LOI ते कमी झाले. तुम्ही महामंडळ रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करू शकता ह्या कागदपत्रावरती, मी जे तुम्हाला आता सांगितलं. त्याच्यानंतर बँकेतून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर LOI निघाल्यानंतर तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता. कर्ज घेतल्यानंतर परत तुम्ही महामंडळाला दाखवू शकता. त्यानंतर व्याज हप्ता तुम्ही तुमचं जे रेग्युलर बँकेत तुम्ही भरू शकता. नंतर व्याज हप्ता जेव्हा भरल्यानंतर तुम्ही महामंडळाला जो व्याज हप्ता भरला त्याचं स्टेटमेंट आहे ते अपलोड करून तुम्ही क्लेम करू शकता व्याज परताव्यासाठी. हे सध्या चालू आहे, बंद नाहीये. पण ह्याची गती कशी कमी करता येईल, ह्याची पूर्णपणे गती कमी करण्याचं धोरण अवलंबलं आहे. लक्षात घ्या, जे बसणारे जे अधिकारी आहेत त्यांनी, तर ते हे कुठेतरी कुठे थांबलं पाहिजे. आणि सरसकट मराठा समाजाला LOI सोपी प्रणाली करण्यात यायला पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या तरुणांना हे सांगेन, जिथे जिथे जिल्ह्याचे जे जिल्हा समन्वयक आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये जे महामंडळाचे ऑफिस आहेत, त्यांना तुम्ही तिथे जाब विचारणं गरजेचं आहे. बरोबर, हे जे अटी तुम्ही लावलेल्या आहेत ह्या मराठा समाजाच्या, म्हणजे मराठा समाजाने ह्यात उतरू नये का मग उद्योगामध्ये? तर हे तुम्हाला जाब विचारणं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिसला, कार्यालयामध्ये गरजेचं आहे. आणि तरी पण मी महामंडळाला तरी सुद्धा मी महामंडळाला यामध्ये विनंती करतो की जाचक अटी त्या लावू नका तुम्ही आपल्या मराठा समाजासाठी ह्या महामंडळामध्ये. आणि जास्तीत सोपी प्रणाली करा. आणि तरुणांना मी हे सांगेन की महाराष्ट्रातल्या की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं तरी सुद्धा या जाचक अटी लावले असतील, ह्या कधी ना कधीतरी मला वाटतं शिथिल होतील. आपण त्याची वाट बघूया, कधी शिथिल करतात, कधी पूर्वज जशी योजना होती रजिस्ट्रेशन करताना तसं होईल, आपण आशा व्यक्त करूया. आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांना सांगेल की जास्तीत जास्त अण्णासाहेब पाटील महामंडळ प्रकरण करा. या माध्यमातून आपण जास्तीत जास्त तरुण उद्योजक होतील असं बघूया. बरेच दिवस आपल्या चॅनलला व्हिडिओ येत नव्हते, पण इथून पुढे जरा आपण जास्तीत जास्त अपडेट माहिती आपण देत राहू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.